हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण? तर मित्रांनो, आमचं काय जेवण अजून झालं नाही. सकाळी एका चहावर जे आम्ही काम करतोय ते अजून काय उरकाना मित्रांनो. इथं काल झाली पेरूची बाग छाटून, परत ती बोर पण छाटली. आज इकडं दुसऱ्याच्या बांधाला दररोज आम्हाला एक बांध हुडकावा लागतोय. दररोज जिकडं जाईल तिकडं दररोज एक बांध हुडकायचा, तेव्हा आपली भाकरी तयार झाली म्हणायचं. तर ही ऊन तर इतकं आहे का नाही मित्रांनो, काय सांगायचं. इतकं दम सुद्धा निघाना, खाल्ली माती सुद्धा इतकी भासती का नाही. आणि पाण्याची बाटली भरून नेलेली, पाण्याची बाटली तिथं झाडाच्या बुडात ठेवलेली, ती सुद्धा इस्त्यावानी पाणी झालं. बघून येतं कळशीत बी गरम जार पाणी झालं. पण आता कसं गरम जरी असलं तरी प्यावं तर लागणारच आहे आपल्याला पाणी. आणि इथं इतकं गरम कशामुळं होतंय, तर आपण उजनी धरणा शेजारी, उजनी धरण तिकडं पलीकडच आहे शेजारीच. त्याच्यामुळं पाण्याचं जसं बाष्पीभवन होईल तशी उष्णता इकडे वाढते, कारण की हवा काय चलत नाही. हसतोय आमचा जोडीदार. निघून आता चाललोय. आता मस्त भुका बी लागलेल्या आहेत, त्या भरपूर भूक लागलेली आहे. आता काय करायचं, तेव्हा तिकडं उजनी धरण आहे, जे आपल्या इथलं उजनी धरण आहे ना, तेव्हा तिकडं उजनी धरण आहे. उजनी धरण पलीकड समजा इकडे ऊसच पिकतोय बघा. पाणी प्यावं म्हणलं तर पाणी सुद्धा आता गरम आहे ना. आता तर पाणी बी नाही. आता म्हणलं हाणू थोड्या वेळ. भरपूर असं गरम होतंय. आता काही कसला ऊन आहे बघा. उन्हात आमचं काम चालू आहे बघा. ही पेरूची बाग पण आपण गेल्या बऱ्यानं छाटलेली आहे पलीकड. इकडं काहीतरी लावायचं असेल, नांगरलंय रान. हो का, ही डाळिंबाची बाग, पलीकड पेरू छाटलेला आहे आपण. ती चांगला सेटिंग झालेला आहे. तर ही बाग परत त्याला छाटायची आहे. तर आता ही अर्धेकशी आज छाटून म्हणलं उद्याच्याला अर्धेकशी छाटू. भरपूर गरम होत आहे मित्रांनो, काय करायचं आता. परत इकडं बारकी लागवड केलेली आहे, ही पण आहे. पिंकीचा आणता फोन, ती मायरूच्या काहीतरी झालंय हाताला, तर ती म्हणते की या घरी लवकर. तर आता इथं पगार पाणी होस्तवर तर मित्रांनो, मायरूला काय दवाखान्यात न्यायला, काय घरमान लागलंय ते लागलं माग, लेकरं बाळ बी आजारी सारखी. तर म्हणलं थांबा आता, ही आता उद्याच्याला झाल्यावर म्हणलं बघू पगार. आता त्या मालका पडपी एका राहिली अडकून थोडीशी. बघा ही डाळिंबीचे झाड. आता राहिली एक लाईन, तेवढे हाणू म्हणलं आणि जाऊ. बघा इकडे छाटलंय बघा. आल्यापासून एवढी छाटलेली आहे. झाल्या त्या 5-6 लाईनी छाटून, म्हणजे अर्ध तुकडं तर पाडत आणलेला आहे. आणि हे अर्ध तुकडं आहे. हे उद्याच्याला आपलं सकाळचं पाठ लवकर येऊन छाटायचं. काय थोडी माती तरी आहे वय तापलेली. ही भरपूर पायाला पोळतं या, खाली बसलं तरी नुसतं चटकं लागत्यात, इतकी माती तापली या. उष्णता बेकार आहे भाऊ बहिणीनो. मग काय, पाणी पिलं तरी नुसतं अंगा वाटे जात आहे, लगेच नेऊन घामा वाटे. तिथनं पाणी पिऊन येस्तवर हिथं आलं तर तोंड सुकलं लगेच कोरड. बघू म्हणलं आता हाणू एवढी सणासणा एक वळण आपलं जाऊ. सकाळपासून काय पोटात आणबी नाही लागलंय, थरथर अंग कापायला आता. मग काय, एखादं गार आपलं लशी बिशी तरी प्यावं, नाही तर आपली एखादी टिंग प्यावी, मग एखादा वडापाव खावा. वडापाव खाल्यावर बी परत पोट डांबारल्यासारखं होतंय. त्याच्यामुळे म्हणलं घरी जाऊनच आता जेवण करायचं. आणि उद्यापासून म्हणलं आपलं जोडीदाराला काहीतरी आपलं संघ घेऊन येऊ म्हणलं. आज चांगली आपली कळमी इली या. मग काय तर आपलं चटणी भाकर म्हणा, काहीतरी म्हणा घेऊन यायचं, आपलं तेवढाच पोटाला आधार. आणि पाणी म्हणलं आपलं 5 लिटरचं कॅन का नाही घरनं घेऊन येऊ, एखादं त्याला पोताडा फिताडा गुंदळून. मग काय, इथं नाही तर कळशीत पाणी इतकं गरम होतंय, काय सांगायचं तुम्हाला.
हे का नुसतं कोरड पडते नरड्याला.